Good morning, students. We are going through a topic that is phylum Cnidaria. In this, already we studied the general characters and classification up to classes. So, next time we also observed the video about the polymorphism in hydrozoa. आपण तयार व्हिडिओ ऐकलेला आहे. सो टुडे आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट दी पॉलीमॉर्फिझम इन हायड्रोझोआ. आता ही पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय आहे? सो फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ पॉलीमॉर्फिझम. Polymorphism can be defined as phenomenon when an organism is a colony of more than two types of individuals or zooids which are different in structure and perform diverse functions in a coordinated manner. म्हणजे ही जी पॉलीमॉर्फिझम word आहे that is derived from two Greek words, that is poly means a number of forms, morpha means forms. एकापेक्षा जास्त स्वरूपात किंवा रूपामध्ये असेल तर त्याला पॉलीमॉर्फिझम म्हणायचं. सो इन लास्ट व्हिडिओ वी स्टडीड द डिटेल्स ऑफ द पॉलीमॉर्फिझम. Now, the Cnidarians in general have two basic morphological types or individuals. ही जी फायलम Cnidaria आहे ह्याच्यामध्ये बेसिकली किती आहेत? टू फॉर्म्स आहेत. दॅट इज दी टाईप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. सो दीज इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड झोआइड्स. ही जी इंडिव्हिज्युअल्स आहेत त्याला काय म्हणायचं? झोआइड्स. So, one zooid is called as polyp and other zooid is called medusa. म्हणजे ह्याच्यामध्ये निडेरियन्समध्ये काय आहेत? दोन फॉर्म आहेत किंवा दोन प्रकारची इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यालाच काय म्हणायचं? झोआइड्स. आता ह्या झोआइड्समध्ये काय आहेत? दोन प्रकार आहेत, एक पॉलिप आणि दुसरं मेडुसा. सो फर्स्ट विल से अबाउट दी पॉलिप. आता ही पॉलिप कसा आहे? इट इज अ सेसाइल, सिलेंड्रिकल अँड ट्युब्युलर. सेसाइल म्हणजे काय? इट इज फिक्स्ड, कुठल्या तरी रॉकला फिक्स झालेला आहे. दिसायला कसा आहे? सिलेंड्रिकल अँड ट्युब्युलर, ट्यूबसारखं आहे आणि सिलेंडरसारखं पण आहे. इट हॅज टू एंड्स. याला दोन टोक आहेत किंवा एंड्स आहेत. वन इज दी ओरल अँड सेकंड वन इज दी ॲब ओरल. सो दिस ओरल एंड इज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम व्हाईल नॉट ओरल, that is aboral is attached to substratum. aboral फिक्स आहे आणि त्याचं अपोजिट साईड म्हणजे ओरल. दी ओरल एंड हॅज अ माउथ विच इज सराउंडेड बाय टेंटॅकल्स. म्हणजे ही ओरल एंड फ्री आहे आणि ॲबोरल ही अटॅचड आहे. ॲबोरल म्हणजे ओरलच्या बरोबर अपोजिट साईड. Now, second type of zooid is medusa. This is a free swimming. म्हणजे ही पॉलिप जसं अटॅच्ड आहे तसं ही अटॅच नाही आहे. दिस फॉर्म इज अ फ्री स्विमिंग. इट हॅज बेल और अम्ब्रेला शेप्ड बॉडी. बेल किंवा अम्ब्रेला छत्रीसारखी बॉडी आहे. आता आपल्याला माहीत आहे छत्रीची दोन बाजू आहेत. वरच्या बाजूला काय म्हणायचं? कॉन्व्हेक्स. असा जो फुगीर भाग आहे त्याला म्हणायचं कॉन्व्हेक्स.
and second one is the concave. So this convex side is generally directed upwards, म्हणजे वरच्या बाजूला आहे, and the concave side is directed downwards, म्हणजे खालच्या बाजूचं convex आहे. From the center of the concave side arises a projection called hypostome. ह्या खालच्या बाजूला काय एक फुगीर भाग आहे, that is nothing but the hypostome. On the free end of the hypostome there is a presence of mouth. ह्या hypostomeच्या वरती काय माउथ आहे. Tentacles hang down from the margin of the umbrella. म्हणजे अंब्रेलाची खालची बाजू जी आहे कॉन्वेक्स, त्याच्या सगळ्या साईडला काय टेंटॅकल्स आहेत. एक्झाम्पल ॲनिमल जेलीफिश हॅविंग अ मेडुसाइड फॉर्म. आता ही जी दोन फॉर्म आहेत कुठलेही पॉलिप आणि मेडुसा, दो अ पॉलिप अँड अ मेडुसा अपियर डिफरंट इन फॉर्म. ही दोन्ही जरी वेगवेगळे दिसलं तरीसुद्धा दे आर फंडामेंटली सिमिलर और होमोजीनस आर होमोलॉगस. दोन्ही वेगवेगळे दिसलं तरी ही सारखीच आहेत. अँड थेरॉटिकली दे कॅन बी डिराइव्ड फ्रॉम ईच अदर. जर थेरॉटिकली बघितलं तर एकमेकापासून ही तयार झालेली आहेत. दी एक्झाम्पल्स ऑफ दी हायड्रोझोआ दॅट इज हायड्रा, सी एनिमोन. सो दीज आर दी सॉलिटरी फॉर्म्स. ही सिंगल आहेत. दे डू नॉट शो एनी काइंड ऑफ पॉलिमॉर्फिझम. ह्याच्यामध्ये अशी पॉलिमॉर्फिझम दिसत नाही आहे. बट सम निडेरियन्स लाईक ओबेलिया, फायसेलिया आर दी फॉर्म्स ऑफ कॉलनीज अँड दे शो दी फिनॉमिनन ऑफ polymorphism. So we will study the polymorphism in Obelia. So the polymorphism in Obelia, that is they are trimorphic colonial cnidarians. ट्राय म्हणजे तीन वेगवेगळे फॉर्म्स याच्यामध्ये दिसतील. ह्या तीनमध्ये काय आहेत two types of polyps, that is two types of polyps and one type of free swimming medusa. So first we will see the polypoid forms. First one is the gastrozoid and second one is the gonozoid. ह्या पॉलिपमध्ये काय आहेत परत दोन प्रकार आहेत, दोन प्रकारची पॉलिप्स आहेत. त्यातलं एक आहे गॅस्ट्रोझॉइड आणि दुसरा आहे तो गोनोझॉइड. दी गॅस्ट्रोझॉइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रॅन. यातला दुसरं नाव आहे हायड्रॅन. सो दी गोनोझॉइड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी ब्लास्टोस्टाइल. सो फर्स्ट वी सी अबाउट दी गॅस्ट्रोझॉइड्स और हायड्रॅन. It has mouth which is surrounded by tentacles. Mouthच्या surrounded काय tentacles, and these tentacles are provided with the nematocysts. This polyp performs. आता ह्या पॉलिपचं फंक्शन काय आहे? That functions the nutrition फॉर देअर एंटायर कॉलनी. ज्या कॉलनीला जी काही खाद्य लागेल ते सर्व हे गॅस्ट्रोझॉइड किंवा हायड्रॅन पुरवत असते. दी टेंटॅकल्स दॅट इज दी नेमॅटोसिस्ट्स आर प्रेझेंट ऑन टेंटॅकल्स. सो दीज नेमॅटोसिस्ट्स ऑल्सो परफॉर्म दी फंक्शन दॅट इज ऑफेन्स अँड डिफेन्स. ऑफेन्स मीन्स that attack on the enemies and defense means to protect from the enemies. And second one is the gonozoid. This polyploid
फॉर्म हॅज नो माउथ. ह्याच्यामध्ये माउथ नाही आणि टेंटॅकल्स नाही आहेत. दिस पॉलिप इज मींट फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन ह्याचं फंक्शन आहे. And these gonozoids produce medusae by the budding. The gonozoid is enclosed in a covering or bag that is called as the gonotheca that bears a pore called gonopore at free end. त्या गोनोथेकाच्या पुढच्या बाजूला काय छिद्र आहेत, पोअर्स आहेत, त्यांना काय म्हणायचं? गोनोपोअर. कुठं आहे ती? ॲट दी फ्री एंड. दी डेव्हलप्ड मेड्युसी कम आउट थ्रू दीज गोनोपोअर्स. अँड दी सेकंड वन इज दी मेड्युसा. इट इज अ फ्री लिव्हिंग अँड independent form. It is a sexual zooid. That means the function of this form is sexual. Each one is about, त्याचं साईज किती आहे? About 6 mm in diameter. It is unisexual. That means the male and female sexes are separate. They release gametes in water where fertilization takes place. From the fertilized egg eventually develops a new colony with gastrozoids and gonozoids. You see here the medusa, that is bud of medusa. This is enclosed in a gonotheca, and at the end there are gonopores. They are unisexual. Male and female are separate. That is, they release the sperms, and from this female egg, and there is fertilization takes place. After fertilization there is formation of zygote, and further this zygote develop as a adult form.